याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, महापौर बंगल्यावर नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावा प्रकरणासंदर्भात बैठक होतीये का? काय नेमकं कारण आहे या बैठकीचं? हेमाली, उद्या नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संदर्भात जो अविश्वास ठराव मांडलेला आहे आणि विशेष म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हा मांडण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची त्याला सहमती आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेमधील असणारे मतभेद यामध्ये हे उघड झालेले आहेत। कारण की एक जण जो गट आहे त्याचं या तुकाराम मुंढेंना समर्थन करणारी भूमिका आहे, तर जो दुसरा गट आहे काही जणांचं म्हणणं आहे की आपण तुकाराम मुंढेंच्या विरोधात मतदान करावं। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे आणि कुठे ना कुठेतरी तुकाराम मुंढेंना मिळणारा जनतेचा जो सपोर्ट आहे त्याच वेळी सगळ्यात जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री देखील तुकाराम मुंढेंच्या बाजूने असणार आहेत। कारण की जर ज्यावेळेस ठराव हा पास होईल त्याच्यानंतर अंतिम निर्णयासाठी तो मुख्यमंत्र्यांकडे शेवटी जाणार आहे आणि जर मुख्यमंत्री हे तुकाराम मुंढेंच्या पाठीशी असतील तर शिवसेनेची प्रतिमा देखील समाजामध्ये आणि येणाऱ्या काही ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी पक्षांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या बरोबर तुम्ही जात आहात अशी चर्चा होऊ नये या साऱ्या गोष्टींचा विचार या बैठकीत होईल। त्या बैठकीला एकनाथ शिंदे ठाण्याचे जे महत्वाचे नेते मानले जातात त्यांच्याकडे नवी मुंबईची सुद्धा जबाबदारी आहे शिवसेनेची, ते देखील आहेत, तसंच इतर काही पदाधिकारी आहेत। या बैठकीमध्ये एकूण उद्याच्या ठरावाबाबत कशा पद्धतीने तोडगा करायचा आहे किंवा कोणत्या स्वरूपाची भूमिका घ्यायची याची चर्चा होत आहे। नक्कीच सागर, पण जनमत तुकाराम मुंढेंच्या बाजूने आहे, त्यांच्या बाजूने कौल आहे, पण या गोष्टीचा विचार शिवसेनेच्या या बैठकीत होऊ शकतो का? शिवसेनेचे नेते या संदर्भात काय भूमिका घेऊ शकतात? हेमाली, मुळात हा ठराव ज्यावेळेस मांडलेला आहे तो स्टँडिंग कमिटी शिवसेनेच्या वतीने होती आणि त्याचवेळी तुकाराम मुंढेंच्या वतीने विरोधात हा ठराव मांडलेला आहे। जर तुम्हाला बॅकफुटला यायचं असेल तर ते कशा पद्धतीने मांडण्यात यावं याची खलबत या बैठकीत होणार आहे। पण एक गोष्ट आहे, जर तुम्ही तुकाराम मुंढेंच्या विरोधात बाजू घेत आहात, त्यांच्या विरोधातली जर भूमिका घेतली तर कुठे ना कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा हेतू जो नवी मुंबई महापालिकेतला आहे तो साध्य करण्यात सहभागी होत आहात असा तरी संदेश दिला जाणार नाही ना, याचा एक मोठा चर्चा, मोठी समस्या शिवसेनेसमोर आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराच्या विरोधात जे तुकाराम मुंढे लढत आहेत किंवा तिथे जर त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्याला शिवसेना समर्थन करते आहे की काय किंवा विरोध करते की काय या सगळ्या गोष्टीवर पुढच्या सगळ्या राजकीय निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैराई देखील पडतील। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल की बाबा तुकाराम मुंढेंना सपोर्ट द्यायचा आहे की नाही याबाबत। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।